7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकामध्ये स्टीफन आर कवी यांनी जी 4 नंबरची सवय दिलेली आहे, 4 नंबरची हॅबिट दिलेली आहे, ही आहे थिंक विन विन. आणि या सवयीमध्ये किंवा या हॅबिटमध्ये त्यांनी सांगितलं आहे पहा, 4 टाईप्स ऑफ माइंडसेट. 4 टाईप्स ऑफ माइंडसेट. या जगामध्ये जी सर्व माणसे आहेत यांची जर आपण मानसिकता पाहिली किंवा यांची जर आपण माइंडसेट तपासलं तर हे एकूण 4 प्रकारचे माइंडसेट आहे. किती प्रकारचे आहे? 4 प्रकारचे. पहा हे 4 प्रकारचे कोणकोणते आहेत पहा. यामध्ये आहे पहा, आय विन यू लूज. मी जिंकतो तू हरले पाहिजे. आय लूज यू विन. काही लोकांची मानसिकता कशी असते, मी हारतो तू जिंकले पाहिजे. त्यानंतर काही लोकांची जे माइंडसेट आहे हे काय, आय लूज यू लूज. जर मीच हारत आहे तर मी तुला सुद्धा हरवत आहे. आणि त्यानंतर 4 नंबरचं माइंडसेट आहे, आय विन यू विन. मी जिंकतो माझ्याबरोबर तूही जिंकले पाहिजेत. त्या जगामध्ये जी मानसिकता आहे ही 4 प्रकारची मानसिकता आहे पहा. आपण जर या जीवनामध्ये आपण जर रोजचे जीवन जगताना पाहिले तर काही लोकांची मानसिकता असते, आय विन यू लूज. काही लोक फक्त असा विचार करतात, फायदा झाला पाहिजे तो फक्त माझाच झाला पाहिजे, जिंकलो पाहिजे तो फक्त मीच जिंकलो पाहिजे, माझ्या समोरचा कुणीही जिंकायला नको, सर्व फायदे मला पाहिजेत. अशा प्रकारची मानसिकता काही लोकांची असते. त्यानंतर काही लोकांची मानसिकता कशी असते, आय लूज यू विन. काही लोक जर तुम्ही पाहिले तर हे नेहमी पाठीमागे राहतात. कोणतेही साहस करायला, कोणतेही डेअरिंग करायला हे लोक पुढे येत नाहीत. वर्गामध्ये कायम जे पाठीमागे बसणारे विद्यार्थी आहेत यांची मानसिकता ही अशी असते, आय लूज यू विन. जे विद्यार्थी शेवटच्या बेंचवर बसतात हे खेळामध्ये यांची मानसिकता कशी असते, आय विन यू लूज. त्यानंतर काही लोक जे आहे, काही लोकांची मानसिकता कशी असते, आय लूज यू लूज. बॉम्ब सुसाइडरची जी मानसिकता असते ही या प्रकारची असते. जर मी मरणार आहे तर मी माझ्याबरोबर घेऊन अनेक दुसऱ्यांना सुद्धा मरणार आहे. म्हणजे माझी तर हार आहेच, परंतु माझ्यासोबत जे आहेत, जे माझ्यासोबत जे दुसरे आहेत यांना सुद्धा मी हरवणार आहे. अशा प्रकारची जी मानसिकता असते याला म्हणतात आय लूज यू लूज. परंतु आपल्याला जीवनामध्ये जर अति प्रभावशाली व्हायचे असेल, हायली इफेक्टिव्ह व्हायचे असेल तर आपल्याला आपली विचारसरणी बदलावी लागणार आहे. आणि आपली जी विचारसरणी आहे, आपल्याला कोणत्या विचारसरणीवर काम करावे लागणार आहे, आय विन यू विन. मला तर जिंकायचेच आहे, मी तर जिंकणारच आहे, परंतु माझ्याबरोबर जे लोक आहेत, माझ्याबरोबर जे जोडलेले लोक आहेत, माझ्यासोबत जे काम करणारे आहेत हे सुद्धा जिंकले पाहिजेत, यांना सुद्धा फायदा मिळाला पाहिजे. आणि जेव्हा यांना फायदा मिळेल, जेव्हा माझ्याबरोबरचे जिंकतील तेव्हा मी आपोआपच जिंकणार आहे. अशा प्रकारची ही जी विचारसरणी आहे, अशा प्रकारचे हे जे माइंडसेट आहे हे आहे आय विन यू विन. मी जिंकतो माझ्याबरोबर तुम्ही जिंका, तुम्ही जिंका तुमच्याबरोबर मी जिंकणार आहे.